नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर सध्या बघा, लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना खात्यावरती पैसे जमा होत आहेत। तर हे पैसे जमा होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे एक बँकेला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे। तर हे बऱ्याच ठिकाणी बघा, तुम्ही बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करण्याची रिक्वेस्ट दिलेली असेल तर या पद्धतीने बघा, तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा आधार कार्ड बँक खात्याला लिंक करू शकता। याची एक सोपी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या माहितीचे व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचू शकतो। तर त्यासाठी तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे NPCI, यावरती तुम्हाला सर्च करायचं आहे। यानंतर ही पहा, पहिलीच वेबसाईट येईल NPCI, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतरनं पहा, अशा प्रकारे ही वेबसाईट असणार आहे। या ठिकाणी हा डॅशबोर्ड आहे वेबसाईटचा। इथं पहा, पहिलाच ऑप्शन येणार आहे कंझ्युमर। तर यावरती समोर बघा एक अधिकचं चिन्ह दिसत आहे, यावरती जायचं आहे। त्यानंतरनं भारत आधार सीडिंग या पर्यायावरती तुम्हाला जायचं आहे। तर यावरती क्लिक केल्यानंतरनं एक फॉर्म ओपन होणार आहे। ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग असा ऑप्शन इथं दिसणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। जो काही तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करायचा आहे तो इथं आधार नंबर टाकायचा आहे। रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग अँड डिसीडिंग हे दोन ऑप्शन आहेत, म्हणजे तुमचा आधार लिंक करायचा आहे का डिलिंक म्हणजे डिसीडिंग करायचं आहे। यावरती आपण आता सीडिंग हा पर्याय निवडायचा आहे। आता त्यानंतर सिलेक्ट युअर बँक, तर या ठिकाणी तुमची बँक कोणती आहे ती बँक इथं निवडायची आहे तुम्हाला आता। तर या ठिकाणी तुम्ही जी बँक असणार आहे ती तुम्ही निवडू शकता। तर सध्या तरी यामध्ये ठराविकच बँकांचा ऑप्शन येत आहे। अशा पद्धतीने इथं बँक निवडून तुम्हाला या ठिकाणी फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती जायचं आहे। जर तुमचं लिंक नसेल तर या ठिकाणी फ्रेश सीडिंग, त्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर तुमचा टाकायचा आहे। परत इथं कन्फर्म आधार नंबर, या ठिकाणी तुम्हाला परत या ठिकाणी तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतरनं या ठिकाणी तुम्हाला परत तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतरनं इथं टिक मार्क करायचं आहे। त्यानंतरनं परत इथं टिक मार्क करायचं आहे आणि इथं कॅप्चा कोड भरून RAUYF5 ह्या कॅप्चा कोड भरून इथं प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे। आणि अशा पद्धतीने तुमची रिक्वेस्ट ही आधार सीडिंगसाठी जाणार आहे। धन्यवाद।